आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला निघूया. येत काळजी घे. हाय, मी अक्षरा सूर्यवंशी. मी प्रीती. तुम्ही एकट्याच असता इथे? हो, मी पण आजच आले. ऑल द बेस्ट. सेम इयर. मी बॅग ठेवते माझी. हो. हॅलो अक्षरा, तुम्ही पोहोचलाय ना नीट? हो, आत्ताच. हा बरं, मला सांगा तिथं राहायची सोय चांगली आहे ना? हो, छान आहे. तुम्ही नका काळजी करू. ऐका, तरी बी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हा हो. ऐका ना, उद्यापासून ट्रेनिंग आहे आणि सकाळी लवकर उठायचंय. होय काय? मग एक काम करा, तुम्ही लवकर झोपा. तुम्ही तुमची काळजी घ्या. मी छान आहे. होय, मी स्वतःची काळजी घेतो, पण लक्षात ठेवा तुम्ही बी स्वतःची काळजी घ्या. येळच्या वेळी जेवण करा. हा हो. चला आता मी फोन ठेवतो. तुम्हाला सकाळी लवकर उठायचंय ना? झोपा तुम्ही. बाय. गुड नाईट. गुड नाईट.
फोन लाव की. लावते लावते थांबा जरा. हॅलो. अक्षरा अक्षरा अगं कशी आहेस पोरी, बरी आहेस ना? अनलाई त्रास नाही ना झाला तुला? नाही आहे, काही त्रास नाही. ते लाडू खाल्ले काय? लाडू आत्या ताई ताई कसा होता पहिला दिवस? शरू अगं मस्त होता पहिला दिवस. बस बस आता फार गप्पा मारू नका, सकाळी लवकर उठायचं असतं तिला. अक्षरा तू तिकडची खुशाली कळवत राहा ग. हा वय वय. हो आई, तुम्ही पण. आणि काळजी घ्या. हो हो गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हा बाय. लाडू लाडू आत्या लाडूचं काय आहे? बर उद्या विचारू आपण. हा हा चला पोरगी बरी आहे ना? अक्षरा आपण फ्रेश व्हायला जाऊया. हो चल. ए उठ. थांब ना 5 मिनिटं. अगं ए उठ. अक्षरा अहो तुम्ही जायला तयार बी नव्हतात. पर बघता बघता आहे ना 1 महिना कवा संपला ना कळलंच नाही. हो ना. हो आणि इथे रोज काय काय नवीन गोष्टी शिकायला मिळतात माहितीये मला. हळूहळू रुळायला लागले मी आता इथे. बरं अक्षरा तुम्हाला एक सांगू काय? आम्हाला इथं ना तुमची आठवण आल्याशिवाय एक बी दिस जात नाही बघा. अहो मी पण तुम्हाला खूप मिस करते. लवकरच भेटायला येईन, नका काळजी करू. हा होय. अक्षरा तुम्ही आलाय होय. मला माहिती होतं तुम्ही येणार ते. तुम्हाला मी माझ्या कुठे करमत आहे. अक्षरा तुमच्याशिवाय एक एक दिवस कसं घालवलाय ना हे माझं मलाच माहिती बघा. पण आता तुम्ही आलाय ना हो तर संपत सुख मिळालं बघा मला. आता फक्त तुम्ही आणि म्या. अक्षरा तुम्ही आलाय ना आता कसं एकदम भारी वाटतंय. हा बोला की. हा अक्षर मी अभी ना याडाच आहे. फोनच करू. हॅलो. हा हॅलो अक्षरा 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 ऐका की. अहो हो 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 काय झालंय का इतके खुश आज? अहो गोष्टच त्याची घडली आहे. तुम्हाला ती माहितीये का? मला ना आता सपन पडलं बघा. स्वप्न? हा आणि त्या स्वप्नात कोण होतं माहितीये का? फक्त तुम्ही आणि म्या. अहो मला कळतंय तुम्ही मला खूप मिस करताय. बघता बघता 3 महिने गेले की नाही. आता उरलेले दिवस असे पटकन जातील बघा. हा होय होय पण लवकर या तुम्ही. बरं चला चला मला उशीर होतोय, आपण नंतर बोलूया. बाय. हे चल चल मी तुझ्यासाठीच थांबलीये.
हा वहिनी वहिनी आता हळूहळू जमत असेल ना समजा तुम्हाला? 6 महिने झाल्या सरावानी सगळं जमायला लागल्यात. अक्षरा पण तरी बी आती करू नको हा, काळजी घेऊन कर. हो आई, पण एक वेळ अशी येते ना की आपल्या जीवाचा विचार न करता येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आपल्याला सामोरं जावंच लागतं. आणि जे माझं कर्तव्य आहे ते मला चोख पार पाडलंच पाहिजे. घ्या इथं आमची वाघीण तयार होतीये आणि हा वाघोबा भिजलेल्या मांजरासारखा झालाय. बरं अक्षरा झोप बाई लवकर, सकाळी लवकर उठायचंय तुला. होय, बाय. उद्या बोल, सकाळी लवकर उठायचं असतं. हो, येते मी. आणि स्वप्नात नाही, खरंच येते. काय खरंच येत आहे वय? अहो अक्षरा 11 महिने कसे गेले ना कळलंच नाही. पण आता आहे ना तुमच्या बिगर 1 सेकंद बी राहत नाही बघा मला. अहो हो हो, फक्त आजचाच दिवस. उद्या येते मी. हा लवकर या लवकर या. हा पारक्या वा यो शर्ट कसा आहे? चांगला दिसतो की नाही? बरोबर नाही हो यो घाल, हे लय भारी आहे. नाही नाही यो नको चल. मग एक काम कर, हो हा हो यो बघ. अरे यो नको रे, मला नाही आवडत यो शर्ट, नको. हा बघ, हा एकदम भारी वाटतोय बघ. बघ कसं दिसतो. मस्त मस्त दिसतो. हे बारक्या तुला काय कळतं का? अरे यो शर्ट बघ, यातले रंग बघ ना, समधे असे फिके फिके झालेत. नाही ह्यो नको, ह्यो बी नको, दुसरा. हा अरे नाही, हा भडक आहे बघ, भडक आहे कलर एकदम. हा भारी दिसतोय. बारक्या अरे ह्यो शर्ट बघ की किती जुनाट वाटतोय. नाही ह्यो बी नको, ह्यो बी नाही आवडलाय मला. कुठला शर्ट घालू? बस इथंच नुसता शर्ट बदलत बस, म्हणजे वहिनी डायरेक्ट खोलीकडे येतील. बारक्या भावार तुला कळतं का? अरे माझी बायको IPS अधिकारी झाली आहे, मग तिला शोभल असं कडक शर्ट नको घालायला म्या. सुंदर तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण मला सांग तुला यातला एक बी शर्ट आवडना झालाय आणि हे सगळं करण्यात उशीर झाला आणि वहिनी डायरेक्ट इकडे आलं तर मग तुझं सरप्राईज कसं देणार त्यांना? हा अरे होय रे, हे तर मी विसरूनच गेलो होतो. भावा बरं झालं तू आठवण करून दिलीस ती. जाऊ दे, मी आहे ना ह्योच शर्ट घालतो. त्यातल्या त्यात ह्यो शर्ट जरा बरा आहे काय? हा दिसतोय. हा ह्यो बरा आहे. भावा तू आहेस ना म्हणून समजा माझ्या लक्षात राहतंय बघ, नाहीतर माझा पचका पावत झाला असता. बरं चल आता मी लवकर निघतो. आई साहेब मला न्याय द्या. हे आवाज कसला येतोय बाहेरनं? आवाज तुमच्या पुढे पदर पसरते. चल कसला आवाज आहे ह्यो? का पाटील, रेतीच्या धंद्यात खोऱ्यानं पैसा कमवताय, मग आम्ही मूठभर मागितलं तर रडारड कशाला? असं नाही हो साहेब, इथं तुम्ही एकटेच आहात काय? बऱ्याच अधिकाऱ्यांना हप्ते द्यावे लागतात, सगळ्यांना काय वाटून शिल्लक राहते काय? साहेब निघा तुम्ही, तुमचा हिशोब कधी आणि कसा करायचा ते बघू नंतर. आणि हो, पुढच्या हप्त्यासाठी फोन करायला लावू नका. हो साहेब.
तुम्ही इथे काय सांगायला आलात ते आधीच माहिती आहे मला. तुमच्याकडे पोपट आहे साहेब, भविष्य सांगणार? नाही रे पोपटा, दूरदृष्टी. काय फायनली तुमची सुनबाई IPS झाली. सूर्यवंशीच्या वाड्यावर IPS ची पार्टी लागलीच. आज येणार आहे तुमची सुनबाई ट्रेनिंग पूर्ण करून. काळजी करू नका, ती इथं कामच करणार नाही. साहेब अहो कसं शक्य आहे? नाही म्हणजे हा तेच तर. नाही म्हणजे तिची पोस्टिंग कधी, कुठं आणि कशी होणार आहे हे काय आपल्या हातात नाही ना. माहिती काढली आहे मी. तिची पोस्टिंग कोल्हापूरच्या बाहेर झाली आहे, त्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. वा साहेब, हे म्हणजे भारी झालं, एक नंबर. कसं आहे उर्वशी, साहेबांनी आणलं मनात, टेन्शन गेले क्षणात. असं टेन्शन घ्यावं लागेल. जरी का सगळं आपल्या मनासारखं होत असलं तरी आपल्याला अलर्ट राहावं लागेल. कळलं? आईसाहेब मला न्याय द्या. हवं तर तुमच्या पुढे पदर पसरते. मला न्याय मिळून द्या आईसाहेब. हे न्याय काय नाही, शिकून काय मोठं करणार आहेस? बायकांचं काम चूल आणि मूल इतकंच, आणि त्यांना वेगळं काही जमणार नाही आणि झेपणार तर बिलकुलच नाही. चूक. नवरा जर बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तर बायको जग जिंकू शकते. सुंदरराव, या गोष्टी फक्त सांगायच्या आहेत, खऱ्या नाही. खरे आहेत. नवऱ्याचा जर बायकोवर विश्वास असेल आणि तो तिच्या पाठीशी खंबीर उभा असेल ना, तर ती जग जिंकू शकते. मी सुंदर सूर्यवंशींची बायको, सूर्यवंशींची सून, IPS अधिकारी अक्षरा सूर्यवंशी. आणि मी याचं जिवंत उदाहरण आहे.